भांडण प्रॉब्लेम तुम्हाला हा म्हणून विनंती खाली बसा. हक्क आहे भांडायचं नाही. हे कायदेशीर करत नाहीये. आगामी कुंभमेळ्यात साधू संतांना मुबलक जागा उपलब्ध व्हावी यासाठी नाशिक शहरातील तपोवनातील काही झाडं तोडण्याचा प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेनं तयार केला. 2 दिवसांपूर्वीच या ठिकाणी कुठल्याही प्रकारे झाडं तोडण्यात येऊ नये यासाठी वृक्षप्रेमींनी तपोवनातील झाडांना मिठी मारत आंदोलन केलं होतं. यावेळी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी वृक्षप्रेमींची भेट घेऊन त्यांना गरज नसलेली झाडं आहे तसे ठेवण्यात येईल, तसेच एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावण्यात येईल असं आश्वासन देखील दिलं होतं. आज वृक्षप्रेमींनी नोंदवलेल्या ना हरकतीवर आज महानगरपालिकेकडून सुनावणी होती. मात्र या सुनावणीच्या अगोदरच वृक्षप्रेमींचा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. जर तुम्हाला ऍक्टचा रिस्पेक्ट करायचा नसेल तर हरकतींवर सुनावणीसाठी मनपा आयुक्त किंवा उच्चस्तरीय अधिकारी नसल्यानं पर्यावरण प्रेमींनी थेट विरोध केला. त्यामुळे सभागृहात काही काळ मोठा गोंधळ उडाला. केवळ उद्यान विभागाचे अधिकारी हरकतीसाठी हजर असल्यामुळे हा गोंधळ उडाला असं सांगितलं जात आहे. मात्र आज सुनावणीवेळी देखील मनपा आयुक्त किंवा उच्चस्तरीय अधिकारी नसल्यानं हा पर्यावरण प्रेमींचा संताप पाहायला मिळाला. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.